हा, आता ऍक्च्युली काय झालं माहितीये का, आपल्या ग्रुपमध्येच एक इंदलकर मॅडम आहेत आणि त्यांचं नाव मी फीड केलं होतं आपल्या ग्रुपमध्ये. एक मिनिट. हो, एक मिनिट हा. एक मिनिट हा, एक मिनिट. हा, एक मिनिट. मी सर्वांना आधी म्यूट करतो. हा, सर्वांना आवाज येतोय? हॅलो हॅलो, आवाज येतोय ना? बर बर बर, आता आपण सुरुवात करत आहोत. सर्वांनी व्यवस्थित बघा, कारण आपण आता अंतिम टप्प्यावरती आलो आहोत. तसं म्हणायला गेलं तर आपल्या 2 महिन्यांचा वर्कशॉपचा आवाज, कोणाचा आवाज येतोय का? हा. एक मिनिट हा. हा, तुम्हाला जरा मी म्यूट करतो. हा, तर या ठिकाणी आपण जे आता जे काय आपण शिकलोय आणि काय उरलेला भाग जो आहे तो आता कव्हर करतोय आपण, जेणेकरून तुमच्या हातामध्ये फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस राहील. प्रॅक्टिस करत असताना अजिबात आळस न करता रोज 15 मिनिटं ते अर्धा तास रोज प्रॅक्टिस करा. नवीन नवीन वाक्य कशी करायची, त्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टी पण शेअर करणार आहे, ज्या इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश कशा केल्या जातात. काही पॉडकास्ट मी ऐकायला देईन, किंवा कशा पद्धतीने कशा गोष्टी ऐकायच्यात, ऐकण्याचाही सराव करायचा बरं का. कारण ऐकणे सुद्धा जबरदस्त आहे शिकण्याच्या प्रोसेसमध्ये. त्याच्यामुळे भरपूर ऐकायचं आहे आपल्याला. आणि मध्ये आधे तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला फोन करूनही विचारू शकता. काय अडचण असेल, काय असेल, तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. ओके. फक्त रोज अभ्यास करा, अतिशय गरजेचं आहे. तसं म्हणायला गेलं तर आज 2 महिने पूर्ण झाले आपल्याला, पण मी अजूनही थोडंसं तुमचं सिलेबस पूर्ण करणार आहे. तुम्हाला सर्व काही जे इत्थंभूत आहे ते सगळं पूर्ण तुम्हाला मी सिलेबस देणार आहे, कव्हर करणार आहे. फक्त प्रॅक्टिस तुमच्या हातामध्ये राहणार आहे. ते तुम्हाला करायची म्हणजे करायची, कारण तो पर्याय नाहीये. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला रिझल्ट येत नाहीत. म्हणून प्रॅक्टिस करत राहा आणि छान रिझल्ट मिळवा. आता मी या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय बघा, 45 मॉडेल ऑक्झिलरीज विथ डेफिनेशन्स अँड एक्झाम्पल्स. या ठिकाणी डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स नाही आहेत. डायरेक्टली 45 मॉडेल ऑक्झिलरीज तुमच्या स्क्रीनवर आहेत. तर त्यांचा आपण थोडक्यात आता अभ्यास करूया की आपण त्यांच्याविषयी काय शिकलो. थोडंसं चर्चा पण आपण करूया. आणि हे जे रेकॉर्डिंग आहे हे मी तुम्हाला पाठवणार आहे. हे कमीत कमी 3 वेळा आहे का, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. कारण एकदा ऐकून मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं त्याप्रमाणे कळत नाही. कारण मध्ये आपण ॲब्सेंट, बिकॉज ऑफ आवर माइंड आपण ॲब्सेंट राहतो आणि मग आपल्याला कळत नाही मध्ये. त्याच्यामुळं 2 ते 3 वेळा आपल्याला हे रेकॉर्डिंग ऐकायचं आहे. चला सुरुवात करूया. नंबर 1 आहे मॉडेल ऑक्झिलरीज, ते आहे कॅन. कॅनचं डेफिनेशन थोडक्यामध्ये मराठीमध्ये हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे, ज्याला मॉडेल ऑक्झिलरी म्हणलं तरी चालेल, हे शकतो, शक्ती, शकते, शकतात म्हणून कॅनचा वापर वाक्यामध्ये केला जातो. या ठिकाणचा फॉर्म्युला जो आहे कॅन विषयी, तो आहे पहिला करता येतो म्हणजे सब्जेक्ट, प्लस कॅन हे सहाय्यकारी क्रियापद, प्लस V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, असा तो फॉर्म्युला आहे कॅनचा. कॅनचं डेफिनेशन थोडक्यात आहे एबिलिटी म्हणजे क्षमता किंवा शक्यता. अशा प्रकारे आपण क्षमता म्हणून एबिलिटीचा कॅनचा वापर वाक्यामध्ये करताना आपण पाहिलेलं आहे की आपण करतो. मग कॅन विषय एखादं वाक्य समजा घ्यायचं झालं तर आपण काय म्हणतो,
की मी छान पोहू शकतो. मग आय कॅन स्विम वेल अशा प्रकारचा कॅन जो आहे वाक्यामध्ये वापरला जातो. मग ते 4 प्रकारचे पण होऊ शकतात ना, जसे की मी छान पोहू शकतो, मी छान पोहू शकत नाही, मी छान छान पोहू शकतो का आणि मी छान पोहू शकत नाही का. हे 4 फॉर्म आपल्याला माहिती आहेत. तर ते कसे होतात मग? आय कॅन स्विम वेल, आय कांट स्विम वेल, कॅन आय स्विम वेल आणि कांट आय स्विम वेल. अशा प्रकारची 4 वाक्य कॅनच्या आधारे होऊ शकतात. एक मिनिट हा, कोणाचा तरी आवाज येतोय, जरा मी म्यूट करतो. सावित्री मॅम, तुमचं जरा स्पीकर ऑफ करा. हा, बर. आता हा जो कॅन झाला तो त्यानंतर आहे कुड. कुड म्हणजे कॅनचं भूतकाळी रूप म्हणून कुडकडे पाहिलं जातं. जसं कॅन म्हणजे शकतो, शक्ती, शकते, शकतात, तसं कुड म्हणजे शकलो, शकली, शकले, शकला अशा अर्थाने कुडचा वापर वाक्यामध्ये करण्यात येतो. हा कुड जो आहे याचा पण फॉर्म्युला असा आहे की सब्जेक्ट प्लस कुड प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता अधिक कुड अधिक क्रियापदाचं पहिलं रूप अधिक कर्म. मग या ठिकाणी बऱ्याच जणांना प्रश्न असा निर्माण होतो की जर समजा कॅनचं भूतकाळी रूप कुड आहे, तर मग डेफिनेशनमध्ये कुड नंतर क्रियापदाचं तिसरं किंवा दुसरं वाक्य का वापरत नाहीत? तर याचं उत्तर असं आहे की कुड हे स्वतःच भूतकाळी आहे आणि म्हणून क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर आपल्याला वाक्यांमध्ये झालेला दिसतो. मग शकला, शकली, शकले म्हणताना कुडचा वापर काही वाक्यांमध्ये होतो. पण या ठिकाणी अपवाद सुद्धा बघायला मिळतो, जसे की शकलो, शकली, शकलीच्या ऐवजी शकेन अशा अर्थाने सुद्धा आपल्याला वाक्य झालेली दिसतात. पण हे असतात सगळे औपचारिक. या ठिकाणी मराठी अर्थ शकेन अशा अर्थाने होतो. म्हणजे उदाहरणार्थ मी छान पोहू शकलो, मग आय कुड स्विम वेल. मग शकलो म्हणून मी छान पोहू शकलो अशा अर्थाने तो कुड आला. पण या ठिकाणी औपचारिक वाक्य जे भविष्यकाळाशी निगडीत होईल, तर मी छान पोहू शकेन, या ठिकाणी आय कुड स्विम वेल असं वाक्य होऊ शकतं. पण शेवटी संदर्भावरती डिपेंड आहे. हॅलो, आवाज येतोय मॅम? सर्वांना आवाज येतोय? हा हा हा, चालेल. हा हा, तर या ठिकाणी कॅन नंतर कुड आपण बघतोय. तर कॅन जे आहे ते कॅन आहे शकलो, शकली, शकले. म्हणजे मी छान पोहू शकलो, आय कुड स्विम वेल असं सुद्धा होऊ शकतं. आणि औपचारिकपणे मी छान पोहू शकेन असं म्हणताना सुद्धा इंग्लिशमध्ये आय कुड स्विम वेल. मग याचा अर्थ कुठला घ्यायचा? मी छान पोहू शकेल का मी छान पोहू शकलो? याचा अर्थ काय घ्यायचा इंग्लिशमध्ये? तर हा अर्थ डिपेंड आहे तिथल्या संदर्भावरती. म्हणजे संदर्भावरून स्पष्टीकरण जे आपण लहानपणी बघितलेलं आहे तो प्रकार इथे दिसतो आपल्याला. मग संदर्भावरून तुम्हाला अर्थ घ्यायचा आहे की तुम्ही भूतकाळाविषयी बोलताय का भविष्यकाळाविषयी बोलणार आहात. त्यानुसार मी छान पोहू शकलो असा अर्थ घ्यायचा आहे की मी छान पोहू शकेन असा अर्थ घ्यायचा आहे. हे त्या संदर्भावरून अलीकडच्या पलीकडच्या संदर्भावरती डिपेंड आहे. असा हा कुड. त्यानंतर कॅन आणि कुड नंतर आहे मे. मे म्हणजे काय? तर मे म्हणजे मराठीमध्ये कदाचित म्हणजे शक्यता अशा अर्थाने तो मेचा वापर होतो. डेफिनेशनमध्ये मेच्या समोर काय म्हटले बघा? मे जो आहे 3 नंबरचा, त्याच्या समोर आहे परमिशन ऑब्लिक पॉसिबिलिटी. म्हणजे परमिशन म्हणजे परवानगी आणि पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. या दोन्हीपैकी मेचा वापर झालेला दिसतो. मग औपचारिक प्रकारामध्ये आपल्याला मेचा बराच वापर झालेला दिसतो. एक वाक्य आपण बऱ्याचदा बोलताना ऐकतो आपण की मी आत येऊ का, असं तुम्हाला कुठं जर परमिशन घ्यायची असेल,
कुठे आतमध्ये एंट्री करायची असेल किंवा केबिनमध्ये जायचं असेल, तर तुम्ही कसं म्हणता, की मी आत येऊ का? मग तुम्ही बोलताना वाक्य म्हणता, मे आय कम इन? मग हा जो मे आहे, हा वाक्याच्या सुरुवातीलाच घेतला गेलेला आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे आणि हे औपचारिक वाक्य असल्यामुळे परमिशन घेताना मेचा वापर या ठिकाणी केलेला दिसतो. मग असं पण होतं, काही जण म्हणतात कॅन आय कम इन? मग मे आय कम इन च्या ऐवजी कॅन आय कम इन, शॅल आय कम इन असं सुद्धा वापरलं जाऊ शकतं. पण या सगळ्यांमध्ये औपचारिक जर म्हटलं तर मेला प्राधान्य दिलं जातं वाक्यामध्ये औपचारिक पद्धतीने बोलताना. म्हणून मेला प्रेफरन्स दिला जातो अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये. असा हा मे. आता मे आपल्याला कदाचित या अर्थाने सुद्धा वापर झालेला दिसतो. जसे की आता आपण बघा, मे बद्दल बोलतोय आपण. आता मे हा वाक्यामध्ये कदाचित या अर्थाने कसा येईल? तर उदाहरणार्थ बरं का, ती कदाचित येईल असं एखादं वाक्य आहे समजा. ती येईल असं म्हणायचं, कदाचित नको असं म्हणायचंय, ती येईल. आता जेव्हा ती येईल असं छोटं वाक्य आहे, तर हे वाक्य आलं साध्या भविष्यकाळाशी निगडीत. मग अशा वाक्याला तुम्ही म्हणणार शी विल कम, कारण या ठिकाणी भविष्यकाळाविषयी बोलले, साधा भविष्यकाळ आहे, ती येईल म्हणताना शी विल कम. पण या वाक्यामध्ये जर समजा तुम्ही कदाचित असं ऍड केलं म्हटलं, ती कदाचित येईल, मग अशा वेळेला शी विल कमच्या ऐवजी शी मे कम असं वाक्य झालेलं दिसतं. म्हणजे विलचा वापर न करता मेचा वापर केलेला आहे, कारण या ठिकाणी कदाचित असा संदर्भ आपल्याला दिसतो. मग हा मे आपण विलच्या ठिकाणी मे का घातला? कारण या ठिकाणी मेचा वापर कदाचित अर्थाने झालेला आहे. असा मे विल फॅमिलीशी फार जवळचा आहे. म्हणजे साधा भविष्यकाळ जर घेतला तर कर्त्यानंतर शॅल किंवा विल पैकी कोणतं एक येईल, मग क्रियापदाचं पहिलं रूप येईल आणि मग कर्म, असा जो साधा भविष्यकाळ जे वाक्य आपण घेतलं की ती येईल, म्हणजे शी विल कम असं वाक्य आपण घेतलं. पण हा जो मे आहे, हा जर चालू भविष्य काळामध्ये वापरला तर ते वाक्य काय होईल? ती येत असेल. बघा, आपण मे आणि विल या फॅमिलींना कसं जोडतोय ते बघा. म्हणजे भविष्यकाळ ची फॅमिली आणि मे ची फॅमिली ही अगदी एकामेकाशी पूरक आहे. म्हणून मी मे तुम्हाला चांगला डिटेल म्हणजे समजावून सांगतोय. आपण मे ऐकला कदाचित या अर्थाने. आता आपण चालू भविष्यकाळ या अर्थाने आपण शॅल बी किंवा विल बी या अर्थाने आपण पाहणार आहोत. पहिलं वाक्य होतं ती येईल म्हणजे शी विल कम. आता चालू भविष्य काळामध्ये ती येत असेल असं वाक्य जर असेल, ती येत असेल, तर वाक्य होणार शी विल बी कमिंग. यामध्ये जर फॉर्म्युला पाहिला तर तो आहे कर्ता अधिक विल बी, शॅल बी, विल बी म्हणून आपण विल बी वापरला. कर्ता अधिक विल बी अधिक क्रियापदाचे चौथे रूप अधिक कर्म. व या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला प्रमाणे म्हटलात ती येत असेल, मग शी विल बी कमिंग. आता या वाक्यामध्ये आपण थोडा बदल जर केला तर काय बदल होतो बघा. ती येत असेलच्या ऐवजी तुम्ही जर म्हटलात की ती कदाचित येत असेल, इथं शक्यता कमी झालेली आहे. पॉसिबिलिटी ज्याला म्हणतो आपण, ती कमी झालेली आहे आणि कदाचित या ठिकाणी आलेला आहे. म्हणून तुम्ही म्हणणार ती कदाचित येत असेल, मग शी आता विल बी किंवा शॅल बी घ्यायचा नाही, आता मे बी घ्यायचा आहे आणि तुम्ही म्हणणार शी मे बी कमिंग. म्हणजे आपण मेचा वापर विलच्या ठिकाणी कसा झाला हे पहिल्या वाक्यात बघितलं. तसं आता दुसरं चालू भविष्यकाळाच्या वाक्यामध्ये
शॅल बी का विल बीच्या ऐवजी मे बीचा वापर केला. आता तिसरं जे आहे ते पूर्ण भविष्यकाळ म्हणजे शॅल हॅव का विल हॅव च्या ठिकाणी मे हॅवचा कसा वापर होतो, कारण आपण दोन्ही फॅमिलीज बघतोय, भविष्यकाळाची फॅमिली आणि मेची फॅमिली. आता हे मी तुम्हाला समजून सांगतोय. हे जर तुम्हाला नाही कळलं समजा, तर मला डायरेक्टली तुम्ही मला फोन करा. पुन्हा एकदा मी तुम्हाला समजून सांगेन जर काय कळलं नाही तर. ओके. आता या ठिकाणी पूर्ण भविष्यकाळातील वाक्य कसं होणार? पहिलं वाक्य घेतलं होतं आपण मगाशी, ती येईल, शी विल कम, साधा भविष्यकाळ. दुसरं वाक्य आपण बघितलं, ती येत असेल, शी विल बी कमिंग, हा चालू भविष्यकाळ. आणि आता तिसरा आपण बघतोय पूर्ण भविष्यकाळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. या ठिकाणी मराठीत वाक्य होणार, ती आली असेल. वाक्य काय झालं? ती आली असेल. मग या वाक्यामध्ये फॉर्म्युला होणार करता अधिक शॅल हॅव किंवा विल हॅव. आपण विल हॅव घेणार आहे. करता अधिक विल हॅव अधिक क्रियापदाचे तिसरे रूप. आता तिसरं रूप कारण पूर्ण भविष्यकाळ आहे म्हणून V3 क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म म्हणजे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. वाक्य झालं, शी विल हॅव कम. कम म्हणजे कमचं थर्ड फॉर्म कमच होतं. कम, केम, कम आणि कमिंग. तर कमच्या थर्ड फॉर्मलाही कम म्हणायचं म्हणजे शी विल हॅव कम. हा झाला पूर्ण भविष्यकाळ. पण आता आपण मे फॅमिली पण बघतो ना त्या जोडीने. तर या ठिकाणी वाक्य असं होऊ शकतं जर कदाचित आलं वाक्यामध्ये तर, म्हणजे ती आली असेलच्या ऐवजी ती कदाचित आली असेल. असा कदाचित जर आला किंवा शॅल हॅव विल हॅवच्या ठिकाणी मे हॅवचा वापर केला जातो. मग जर समजा असं वाक्य झालं, ती कदाचित आली असेल, तर तुम्ही म्हणणार शी मे हॅव कम. या ठिकाणी पॉसिबिलिटी कमी झालेली आहे किंवा शक्यता धुसर झालेली आहे म्हणून ती कदाचित आली असेल म्हणून शी मे हॅव कम. म्हणजे 3 वाक्य आपण मेच्या फॅमिली बरोबर जॉईन केली. 3 वाक्य होती भविष्यकाळाची, साधा भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ. आणि ह्याला संलग्न आपण घेतलं मे, मे बी, मे हॅव. आणि तिसरा जो आहे फॅमिलीमधला तो आहे चालू पूर्ण भविष्यकाळ. या ठिकाणी वाक्य होणार करता अधिक शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन. शॅल हॅव बीन सोडा, विल हॅव बीन घेऊ आपण. करता अधिक विल हॅव बीन अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म. या ठिकाणी वाक्य होणार ती येत आली असेल. ती येत आली असेल. मग या ठिकाणी वाक्य होणार शी विल हॅव बीन कमिंग. शी विल हॅव बीन कमिंग असं वाक्य चालू पूर्ण भविष्यकाळाचं होतं. पण हे 12 काळांमधलं 12वं वाक्य शक्यतो व्यवहारात नाही वापरत, पण आपण तर आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतोय. तर ती येत आलेली असेल, शी विल हॅव बीन कमिंग. आता वाक्यामध्ये जर कदाचित आपण बसवला तर मराठी वाक्य होणार ती कदाचित येत आली असेल. मग कदाचित बसवला म्हणून मे हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन न घेता शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन न घेता मे हॅव बीन या ठिकाणी बसणार आणि वाक्य होणार शी मे हॅव बीन कमिंग. ती कदाचित येत आलेली असेल. अशा प्रकारची वाक्य आपण मेची फॅमिली आणि भविष्यकाळाची फॅमिली ही कशी एकमेकाशी पूरक आहे हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण 3 नंबरचा एवढा वास्ट बघितला कारण बऱ्याच जणांना तो आहे सोपा पण तो कळत नाही म्हणून आपल्याला थोडं जास्त विवेचन या बद्दल आपण घेतलेलं आहे. आता नंबर 4 ते आहे माईट.
या ठिकाणी माईट आणि मे हे एकामेकाचे सख्खे भाऊ असल्यासारखे आहेत. म्हणजे आपण जो मगाशी जो मेचा अभ्यास केला भविष्यकाळाच्या फॅमिलीच्या बरोबर, म्हणजे मे बी, मे हॅव बीन, सेम जे मगाशी बोललो तेच, फक्त मेच्या ठिकाणी माईट, मे बीच्या ठिकाणी माईट बी, मे हॅवच्या ठिकाणी माईट हॅव आणि मे हॅव बीनच्या ठिकाणी माईट हॅव बीन. मग फरक काय झाला? तर एक एक्झाम्पल मध्ये आपण समजून घेऊया. मगाशी आपण उदाहरण काय घेतलं होतं साध्या भविष्यकाळाला? ती येईल, शी विल कम. ओके, म्हणजे शक्यता दाट आहे. आता या ठिकाणी आपण कदाचित घुसवणार आहे. ती कदाचित येईल, आता शक्यता कमी झालेली आहे, धुसर झालेली आहे. मग ती कदाचित येईलला म्हणायचं शी मे कम. आता ह्याच्यापेक्षा अजून कमी शक्यता नसल्यासारखी, ती म्हणजे मेच्या ठिकाणी माईट घ्यायचा. मग शी विल कम ज्यावेळी शी मे कम च्या खालोखाल शी माईट कम. मग माईटचा अर्थ मेच्या पेक्षा कमी, म्हणजे एकदम नसल्यासारखी, अतिशय धुसर शक्यता, पॉसिबिलिटी एकदम नाही सारखी. म्हणजे शी विल कम म्हणजे दाट शक्यता, शी मे कम म्हणजे कमी शक्यता, आणि शी माईट कम म्हणजे नसल्यासारखी धुसर शक्यता. म्हणून मेच्या ऐवजी माईटचा वाक्यामध्ये वापर केला जातो. म्हणजे आपण साधा भविष्यकाळ आपण 3 वाक्य आता आपण समोर ठेवू शकतो. पहिलं वाक्य घेऊ आपण, ती येईल, साधा भविष्यकाळ, शी विल कम. आता मे जर वापरला तर ती येईलच्या ऐवजी ती कदाचित येईल, शी मे कम. आणि तिसरं वाक्य होईल एकदम कमी शक्यता, म्हणजे ती येईलच्या ऐवजी मनामध्ये विचार आहे की शक्यता नसल्यासारखी, फक्त मेच्या ठिकाणी माईट म्हणायचं, शी माईट कम. आता चालू भविष्यकाळ, ती येत असेल, शी विल बी कमिंग. ती कदाचित येत असेल, मग शी विल बी नाही, शी मे बी कमिंग. आणि तिसरं वाक्य खूप कमी शक्यता, मग म्हणत शी माईट बी कमिंग. एक मिनिटा, कोणतरी आवाज आहे. तुम्ही जरा थोडस हे करा, जरा काही जणांचे स्पीकर चालू आहे त्यामध्ये आधी डिस्टर्ब होतो. ठीक आहे, काय हरकत नाही. मग पहिलं होतं आपण एका वाक्याची 3 वाक्य केली आपण. शी विल कम, शी मे कम, शी माईट कम. म्हणजे ती येईल, ती कदाचित येईल, आणि कमी शक्यता ती कदाचित येईल. कदाचित म्हणजे मेचा माईट, म्हणजे कमी शक्यता. तिसरं वाक्य त्या खालचं, ती येत असेल, शी विल बी कमिंग. ती कदाचित येत असेल, शी मे बी कमिंग. आणि कमी शक्यता, शी माईट बी कमिंग. आता पूर्ण भविष्यकाळ, ती आली असेल, शी मे हॅव कम. ती कदाचित आली असेल, शी मे हॅव कम. आणि खूप दाट शक्यता नसल्यासारखी दुसर शक्यता, शी माईट हॅव कम. आणि चौथं खालचं चालू पूर्ण भविष्यकाळ, ती कदाचित ती येत आलेली असेल, शी विल हॅव बीन कमिंग. ती कदाचित येत आलेली असेल, शी मे हॅव बीन कमिंग. आणि एकदम दुसर शक्यता, शी माईट हॅव बीन कमिंग. असा मे आणि माईट खूप जवळचा आहे. मे आणि माईट हा ज्यांना कळाला त्यांना कळाला, कारण या ठिकाणी मे म्हणजे कदाचित किंवा पॉसिबिलिटी, आणि त्याच्या खालोखाल नसल्यासारखी शक्यता, खूप दुसर शक्यता. मग मेच्या ठिकाणी माईटचा वापर करायचा असतो. हा थोडस तुम्हाला मी विचारतो. तुम्हाला सर्वांना कळतंय, लक्षात येतंय मी काय बोलतोय ते?
ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मी तुम्हाला ह्याच्यावरती काही हे पण देणार आहे, प्रश्न उत्तर देणार आहे, म्हणजे अजून क्लिअर होईल तुम्हाला. ओके, मी पुढे जातो आता. हा, मग या ठिकाणी आपण कव्हर केलं कॅन, कुड, मे, माइट आणि आता शाल. शाल एकदम सोपा. शाल आणि शुड हे सुद्धा जसे मे आणि माइट, जसं कॅन आणि कुड, एक नंबर आणि दोन नंबर. कॅन आणि कुड, जसं की आपण मगाशी बघितलं ना, कॅन आय हेल्प यू, कुड आय हेल्प यू, सेम असं मी तुम्हाला मदत करू शकतो का, आणि औपचारिकपणे कुड आय हेल्प यू. तसा कॅन आणि कुड जवळचा, तसा मे आणि माईट जवळचा. कदाचित म्हणून मे आणि कमी शक्यता म्हणून माईट. तसा 5 नंबर आणि 6 नंबर शाल आणि शुड. शलचं भूतकाळी वाक्य म्हणजे शुड. शालचं भूतकाळी रूप म्हणजे शुड. आता शल आणि शुड मधला शल आपण पाहिला, बघूया काय येतो. शलचं डेफिनेशन काय? फ्युचर इंटेन्शन. म्हणजे फ्युचर बद्दलचं एखादं इंटेन्शन जे आहे, याचा दृष्टिकोन आहे, एखादं इंटेन्शन, ज्याला मला काय म्हणू आपण, की कुड टेल मी इन मराठी व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटेन्शन? इंटेन्शन मराठीमध्ये सांगता का मला कोणाला? इंटेन्शन हेतू. हा 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 हा, या हेतू मला आठवत नव्हता. फ्युचर इंटेन्शन म्हणजे फ्युचर हेतू हा या ठिकाणी दिसतो. आता हा शल जो आहे, हा शल किती अँगलने फिरतो ते बघा. हा शल एक तर वापरतात सहाय्यकारी क्रियापद, म्हणजे मॉडल ऑक्झिलरी म्हणून वापरतात साध्या भविष्य काळासाठी. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कर्त्या ठिकाणी जर आय किंवा वी असेल तर शाल वापर होऊन पुढे क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर होतो, हा शाल. हे झालं वाक्यामधला शाल, म्हणजे कर्त्यानंतर शाल आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप, पण कर्त्या ठिकाणी आय किंवा वी असेल तर. आता आय किंवा वी नसेल तर मग विलचा वापर होतो, आपल्याला माहिती आहे. याच्याबरोबर शालचा वापर अजून एक ठिकाणी होतो, तो म्हणजे औपचारिक. मग या ठिकाणी जसं आपण मेचा बघितलं ना, मे आय कम इन, किंवा मे आय गो, मी जाऊ का, मे आय गो असा आपण मागाशी बघितला. तसा मे आय गोच्या ऐवजी शॅल आय गो, मी जाऊ का. म्हणजे शॅल हा मे सारखाच औपचारिक, म्हणजे फॉर्मॅलिटी सारखा पण वापरला जातो. मग हा शाल लक्षात आला की शाल आणि त्याच्या खाली 6 आहे शुड. मग तो शुड बद्दल आपण बघितलं होतं. पहिल्यांदा आपण शुड बी, शुड हॅव बीन, शुड हॅव टू, शुड हॅव हॅड टू, हे पण आपण बघितलं ना. तसा हा शुड. शुड हा एकतर ऍडवाइस किंवा ड्युटी, म्हणजे सल्ला किंवा अपेक्षा म्हणून शुडचा वापर होतो. पण काही वाक्यामध्ये शल आय गो च्या ठिकाणी शुड आय गो पण वापरू शकता. नुसतं शल आय गो मी जाऊ का आणि शुड आय गो मी जायला पाहिजे का असं न अर्था शालच्या ठिकाणी शुडचा वापर होऊ शकतो. जसा कॅनच्या ठिकाणी कुडचा वापर होऊ शकतो, मेच्या ठिकाणी माईटचा वापर होऊ शकतो, तर शालच्या ठिकाणी शुडचा पण वापर होऊ शकतो. हा जो शुड जो आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. शुडचा वापर कसा आहे? एक मिनिट. हा, शुडचा जो वापर आहे तो कधी होतो बघा, तर ज्या वेळेला पहिला कर्ता असतो, म्हणजे इंग्लिशमध्ये सब्जेक्ट प्लस शुड प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट, म्हणजेच कर्ता अधिक शुड अधिक क्रियापदाचं पहिलं रूप अधिक कर्म. मग यातलं एखाद्या एक्झाम्पलचं वाक्य जर म्हटलं तर काय होतं, ती यायला पाहिजे. आता वाक्य काय घेऊ आपण एक्झाम्पल, ती यायला पाहिजे. पाहिजे म्हणजे सल्ला किंवा अपेक्षा केलेली आहे वाक्यामध्ये, आणि मग हे वाक्य होणार शी
शुड कम, है ना. शी शुड कम. आता यातली पण 4 वाक्य होऊ शकतात ना. ती यायला पाहिजे, शी शुड कम. ती यायला नकोय. आता ती यायला पाहिजेच्या ऐवजी ती यायला नकोय. मग ते म्हणणार शी शुडंट कम. मग शुडला नॉट अटॅच होतो आणि ती यायला पाहिजेच्या ऐवजी ती यायला नकोय. मग याचा प्रश्न काय होतो? प्रश्नार्थी वाक्य ती यायला पाहिजे का? शुड शी कम. आणि ती यायला नकोय का? शुडंट शी कम. असे 4 फॉर्म शुडच्या वाक्यामध्ये होऊ शकतात. असा हा शुड. मग आपण मॉडेल ऑक्झिलरीला बघत असताना शुडचा अभ्यास आपण डिटेलमध्ये केलेला आहे. फक्त तुम्हाला मी वेळोवेळी जे काय होमवर्क देणार ना आता इथून पुढे, मॉडेल ऑक्झिलरीच्या वाक्यांमधून जे काय आता नवीन नवीन वाक्य होतील, नवीन नवीन एक्झाम्पल्स येतील, ते तुम्हाला आता खूप अभ्यास देणार आहे. तो फक्त करत राहा. फक्त तो अभ्यास करत राहणे गरजेचं आहे. म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आणि लक्षात घ्या, मॉडेल ऑक्झिलरीचा हा पूर्ण अभ्यास अतिशय उत्कृष्ट आहे. आता आपण शुड झालेला आहे. 7 नंबरचा येतोय आता विल. आता बघा, मी तुम्हाला पेअर पेअर मागासपासून सांगतोय. 2-2 पेअर येतात. विल हा भविष्य काळामध्ये वापरला जातो. म्हणजे फ्युचर ऍक्शन, भविष्य काळातील कृती. पण विलचं भूतकाळी रूप वूड म्हटलं जातं. ते म्हणजे भूतकाळात एखादी घटना घडत त्यासाठी वूड. पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे अदबीने केलेली विनंती किंवा सवय यासाठी वूडचा वापर केला जातो. म्हणून विलचं भूतकाळी रूप वूड असं म्हटलं जातं. विलचं वूड. म्हणजे बघा, पेअर पेअरने काय येतंय? पहिल्या नंबरचा 1 नंबर कॅन आणि 2 नंबर कुड. मग कॅनचं भूतकाळी रूप कुड म्हणतो आपण. ते बघाशी बघितलं आपण. त्याचप्रमाणे 3 आणि 4 नंबर मे आणि माईट, ते सुद्धा एकमेकाचे फार जवळचे आहेत. सेम म्हटलं तरी चालेल. मेचं भूतकाळी रूप माईट. त्याचप्रमाणे 5 नंबर आणि 6 नंबर शाल आणि शुड. मग शालचं भूतकाळी रूप शुड असं म्हटलं जातं. तसंच 7 नंबर आणि 8 नंबर विल आणि वुड. मग विलचं वुड हे भूतकाळी रूप असं मानलं जातं. मग विल भविष्यकाळाबद्दल बोलतो आणि वुड भूतकाळाबद्दल बोलतो. ह्याच्याबद्दलचे काही वाक्य आपण बघूया. आता आपण येऊ विल वरती. विल सरळ सरळ साध्या भविष्य काळामध्ये वापरला जातो. आपल्या सर्वांना माहिती. म्हणजे कर्ता अधिक विल अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म, है ना. म्हणजे ती येईल, शी विल कम. मगाशी आपण बघितलं होतं हे वाक्य. शी विल कम. ती येणार नाही, शी विल नॉट कम. शी वोंट कम. ती येईल का, विल शी कम. आणि ती येणार नाही का, वोंट शी कम. म्हणजे विल नॉट शी कम. अशी 4 वाक्य विलला घेऊन होतात. त्याचप्रमाणे 8 नंबर येतो आता वुड. जसा विल हा भविष्यकाळाशी निगडीत आहे, तसा वुड हा भूतकाळाशी निगडीत आहे. यामध्ये एकतर विनंती दिसते आणि एका ठिकाणी सवय दिसते. मग यातले 2 वाक्य कसे होतील बघा. वुड यू प्लीज कम विथ मी. बघा, आता वुडला घेऊन आपण एखादं नंबर त्यांनी केलेली विनंती आपण या ठिकाणी पाहतोय बरं का. पोलाइट रिक्वेस्ट. आणि वुड आपण घेतलेल्या वाक्यामध्ये हे मराठी वाक्य असं होईल, तू माझ्याबरोबर येशील का. बघा, प्रश्न आहे आणि या ठिकाणी नम्रपणे विचारला गेलेला आहे, तू माझ्याबरोबर येशील का. आता कृपया हे आपण ऍड करू आपण. कृपया तू माझ्याबरोबर येशील का. मग इंग्लिश वाक्य होणार, वुड यू प्लीज कम विथ मी. हा वुड जो आहे हा औपचारिकता दाखवतो. म्हणून वाक्यामध्ये वुड हा वाक्यातून वाक्यामध्ये पहिला आलेला आहे. मग त्यामध्ये वुडची काय काय वाक्य होतात. समजा आपल्या घरी कोण पाहुणे आले आणि आपल्याला त्यांना विचारायचं, बर तुम्ही काय घेणार, चहा तुम्हाला काय घ्यायला आवडेल. तुम्ही कसं होणार, व्हॉट वुड यू लाईक टू हॅव. तुम्ही काय विचारणार पाहुण्यांना, व्हॉट वुड यू लाईक टू हॅव. तुम्हाला काय घ्यायला आवडेल.
मग तुम्ही ऑप्शन पण देऊ शकता. व्हॉट वुड यू लाईक टू हॅव, टी ऑर कॉफी? मग तो पाहुणा काय म्हणतो की मला थोडासा चहा चालेल. मग तो काय म्हणतो, आय वुड लाईक टू हॅव अ लिटल बिट ऑफ टी. तो काय म्हणणार, आय वुड लाईक टू हॅव अ लिटल बिट ऑफ टी. म्हणजे वुडचा वापर औपचारिक पद्धतीने प्रश्न उत्तरात केलेला दिसतो, असा हा वुड. आणि मग ऑब्लिक हॅबिट म्हणलेलं आहे. हॅबिट म्हणजे या ठिकाणी सवय म्हणून वुडचा वापर वाक्यामध्ये केलेला दिसतो. मग वुड कधी वापरतात बघा, भूतकाळामध्ये वारंवार एखादी घटना घडत होती, आता घडत नाही. मग समजा एखादं वाक्य आहे की आम्ही कॉलेजमध्ये असताना खूप सिनेमा बघायचो. बघा तुम्ही काय वाक्य म्हणताय, आम्ही कॉलेजला असताना खूप सिनेमे बघायचो किंवा पाहायचो. या अर्थात काय कळतंय, तर भूतकाळामध्ये तुम्ही वारंवार कुठली तरी कृती करत होते, ते आत्ता करत नाहीये, पण भूतकाळामध्ये वारंवार करत होते, भूतकाळाशी निगडीत आहे. आणि म्हणून वाक्य होणार, वी वुड वॉच मूव्हीज इन आवर कॉलेज टाइम. काय वाक्य झालं, वी वुड वॉच मूव्हीज इन कॉलेज किंवा ॲट आवर कॉलेज टाइम. मग वुडचा वापर का केला, तर कर्त्यानंतर वुड आणि क्रियापदाचं पहिलं रूप, याचा मराठीत अर्थ झाला की आम्ही कॉलेजमध्ये असताना खूप सिनेमे पाहायचो. वी वुड वॉच अ लॉट ऑफ मूवीज ड्युरिंग अवर कॉलेज टाइम किंवा ॲट अवर कॉलेज टाइम. असा हा वूड वाक्यामध्ये दिसतो सवयी सांगताना. म्हणजे विल आणि वूड कळला तुम्हाला. विल हा सरळ सरळ साधा भविष्यकाळ आणि वूड एक तर औपचारिक म्हणून आणि दुसरा भूतकाळामध्ये वारंवार जे घडत होत्या कृती त्यासाठी वूड, असा हा वूड. आता येतो नववा जो आहे तो आहे मस्ट. मस्टचा वापर कधी होतो बघा, स्ट्रॉंग नेसेसिटी, म्हणजे एखादी खूप गरजेची गोष्ट आहे यासाठी या ठिकाणी मस्टचा वापर केला जातो. कंपल्शन म्हणून मस्ट या ठिकाणी वापरतात. आता बऱ्याच जणांना मस्ट सांगायचा म्हटलं ना, तर शुडचा वापर जर केला किंवा आधार घेतला तर मस्ट सोपा जातो. शुड आणि मस्ट हे फार जवळचे आहेत. एक नम्र आहे आणि एक झाल आहे. शुड आहे नम्र आणि मस्ट आहे झाल. म्हणजे जसं की आता मी अभ्यास करायला पाहिजे असं एखादं वाक्य जर असेल ना, मी अभ्यास करा किंवा तू अभ्यास करायला पाहिजे, तू, यू शुड स्टडी, या ठिकाणी शुडचा वापर केला. पण वाक्य जे आहे ते एक सल्ला किंवा अपेक्षा आहे म्हणून शुडचा वापर केला आहे. पण जर या ठिकाणी मस्टचा वापर केला शुडच्या ऐवजी, तर मराठी वाक्य होणार, तू अभ्यास करायलाच पाहिजे. या ठिकाणी आलं कंपल्शन. मग तुम्ही शुड नाही घेणार, मग तुम्ही घेणार मस्ट आणि तुम्ही म्हणणार यू मस्ट स्टडी, तू अभ्यास करायलाच पाहिजे. इथं आलं स्ट्रॉंग नेसेसिटी आणि शुड मध्ये ऍडवाइस किंवा ड्युटी. ओके, जबाबदारी किंवा ऍडवाइस. या ठिकाणी अपेक्षा किंवा सल्ला शुड मध्ये दिसतो आणि मस्ट मध्ये